इपिक तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे सुदीपच्या नावाचा एक इपिक तयार करूया या जावा बोर्डमध्ये. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इपिक सुदीपचा आहे. या इपिकमध्ये मला स्टोरीज क्रिएट करायच्या आहेत. आता आपल्याला ॲक्टिव्ह स्प्रिंट्सबद्दल जास्त बोलायचं आहे, पण मग ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये आपल्याला त्या स्टोरीज घ्यावायच्या असतात ज्या ऑलरेडी बॅकलॉगमध्ये आहेत. सो बॅकलॉगमध्ये कोणत्या स्टोरीज असतात ज्या आपण स्टार्ट केल्या नाही, ज्याच्यावर आपण काम करत नाही, नुसत्या बनवून ठेवून दिलेल्या आहेत, त्या स्टोरीज बॅकलॉगमध्ये असतात. किंवा तुम्ही डिरेक्टली इथे येऊन बॅकलॉगमध्ये सुद्धा स्टोरीज क्रिएट करतात. बॅकलॉगमध्ये स्टोरी क्रिएट करणं म्हणजे काय, की तुम्हाला जेवढ्या रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला जावामध्ये बरेचसे पोर्शन कव्हर करायचे आहेत. मी एक अजून क्रिएट करतो, दीपाली. ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये मी स्टोरी क्रिएट करायची आहे, तर त्याच्या अगोदर तुम्ही बॅकलॉगमध्येही क्रिएट करू शकता किंवा डायरेक्टली तुमच्या एपिकमध्येही तयार करू शकता. सगळ्यात अगोदर आपण स्टोरीज क्रिएट करून घेऊया. स्टोरी कशा समजायच्या, तर हा ग्रीनवाला जो लेबल असतो ना तो स्टोरी असतो. रेडवाला लेबल जो असतो तो ऑलमोस्ट बग असतो आणि ग्रीनवाला जो ब्ल्यूवाला जो लेबल असतो तो टास्क असतो. सो हायरार्की खूप सिंपल आहे. अगोदर इपिक आहे, नंतर स्टोरी आहे, नंतर टास्क आहे अँड लॅटर वन बग आहे. बग त्याच्यासाठी रेज केला जातो जेव्हा एखादा इश्यू रेज होईल किंवा एखादा एरर येत असेल एखाद्या फंक्शनॅलिटीला, तेव्हा बग जो आहे तो रजिस्टर केला जातो, बग क्रिएट केला जातो. सो आता आपण इपिक आहे दीपाली, याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टोरी आपण घेऊया. इंट्रोडक्शन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ही एक पहिली स्टोरी तयार झाली. दुसरी स्टोरी तयार करून घेऊया. डिफरन्स बिटवीन प्रोग्रामिंग अँड इंग्लिश. ही एक दुसरी स्टोरी तयार करून घेऊया. तिसरी स्टोरी आपण तयार करून घेऊया. व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट फोर्थ स्टेटमेंट, फिफ्थ मेथड, सेवन्थ क्लास अँड ऑब्जेक्ट. दॅट्स इट. सो आता इथे आपण ह्या सगळ्या ज्या काही स्टोरीज आहेत आपण तयार करून घेतलेल्या आहेत, पण आपण एका वीकमध्ये किती कव्हर करणार आहोत हे डिस्कस कुठे करायचं, ॲक्टिव्ह स्प्रिंट्समध्ये तुम्हाला डिस्कस करावं लागेल. ॲक्टिव्ह बॅकलॉगमध्ये बघा सगळ्या स्टोरीज इथे बॅकलॉगमध्ये आल्यात. का, तुम्ही कोणत्याही पिकमध्ये तयार करा आणि जर यांचं स्टेटस जर का टू डू असेल, हवाला जर म्हणजे टू डू, हे बघा यांचं स्टेटस जे आहे, बेसिकली याचं स्टेटस जे आहे टू डू आहे, तर त्या सगळ्या स्टोरीज ज्या आहेत त्या नेहमी बॅकलॉगमध्ये दिसत असतात. तर आपण एक इथे काय क्रिएट करायचं, स्प्रिंट तयार करायची. स्प्रिंट तयार करायची याचा अर्थ असा असतो की सगळ्या टीमने मिळून आपण किती काम करणार आहोत या 2 वीकमध्ये. आता प्रत्येक कंपनीची जी स्प्रिंट असते ती शॉर्टेस्ट स्प्रिंट ठेवण्याचा प्रयत्न करतात. 2 वीकची स्प्रिंट असते, काहींची फक्त 3 वीकची असते. आता आमची जी आहे, आमची प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, त्याच्यामुळे ही 3 वीकची स्प्रिंट आहे. पण ऑलमोस्ट सर्व्हिस बेस्डच्या ज्या काही असतात त्यांचं 2 वीकची स्प्रिंट असते मोस्ट ऑफ द करून. एक स्प्रिंट म्हणजे काय, की तुम्हाला त्या 10 दिवसामध्ये, जर 2 वीकचा असेल तर 10 दिवस, जर 3 वीकची स्प्रिंट असेल तर तुम्हाला लेट्स सी 15 दिवसाचा असतो त्याच्यामध्ये. सो क्रिएट स्प्रिंटवर क्लिक करायचं आणि तुम्हाला
ज्या ज्या स्टोरीज तुम्हाला असं वाटत आहे की या स्प्रिंटमध्ये कव्हर होईल त्या त्या याच्यामध्ये टाकून ठेवायच्या. म्हणजे आपण या वीकमध्ये या 10 दिवसामध्ये आपण हे कंप्लीट करणार आहोत असं डिस्कस होतं. तर मी हे तीनही याच्यामध्ये टाकलेले आहे. याच्यामध्ये स्टार्ट प्रिंट करायचं. स्टार्ट स्प्रिंट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला ड्युरेशन द्यावं लागतं की किती वीकसाठी आहे. 1 वीक आहे की 2 वीक आहे. मोस्ट ऑफ द करून आपण आपल्याला ट्रेनिंग करायची आहे त्याच्या म्हणून वीकलीच ठेवूया आपली स्प्रिंट. वीकली ठेवला याचा अर्थ काय होतो की एंड जो आहे 2 सप्टेंबरला चालू झाला आणि 9 सप्टेंबरला संपला. कारण की हा वीक जो आहे तो 9 सप्टेंबरला संपेल. मधले जे काही सॅटर्डे संडे असतात तो स्किप करतो. वर्किंग 5 डेज कॅल्क्युलेट करतो आणि स्टार्ट करायचं. आता ही तुमची झाली स्प्रिंट प्लॅनिंग. ह्याच्यामध्ये कोण काय करेल, डेव्हलपर येतील, ज्याला जी फंक्शनॅलिटी करायची आहे तो स्वतःच्या नावावर येईल. इथे अनअसाइन्ड आहेत स्वतःच्या नावावर. लेट्स सी इथे दीपालीला काम करायचं आहे. लेट्स सी तर दीपाली स्वतःचं नाव ॲज अ असाइनी म्हणून करेल, ॲज अ असाइनी म्हणून करणार आहे. सो याचा अर्थ असा आहे की हा जो टास्क आहे दीपाली करणार आहे. त्याच्यानंतर सेकंड टास्क जो आहे लेट्स सी सुदीप्त करत आहे. सुदीपच्या नावावर तो टास्क आहे. स्वतः डेव्हलपर पुढे जाऊन त्याला डिसाईड करायचं आहे की तो कोणता टास्क करणार आहे. तिसरा जो टास्क आहे लेट्स सी सुयोग तो टास्क कंप्लीट करणार आहे. त्याला सुयोग स्वतः जाईल आणि असाइन करेल. अशा पद्धतीने तुम्हाला असाइन करायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता इथे 8 ते 10 जण आहेत आणि आपल्याला चेक करायचं असेल की फक्त दीपालीच्या नावावर काय आहे, सुयोगच्या नावावर काय आहे, असं जर चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे इश्यूजमध्ये यायचं. ऑल द इश्यूजमध्ये यायचं आणि फिल्टर लावायचं की फक्त त्या नावाने मला चेक करायचं आहे. तर तुम्ही त्या नावानेही चेक करू शकता, स्टेटसनेही चेक करू शकता. तुम्हाला जर बघायचं की इन प्रोग्रेसमध्ये किती आहेत तर तुम्ही फक्त इन प्रोग्रेसने चेक करू शकता. असाईनी कोण आहे, लेट्स सी असाईनी जर मला बघायचं असेल की फक्त सुयोगच्या नावाने किती आहेत तर तेही तुम्ही बघू शकता. इथला हा फिल्टर जो आहे मी काढून टाकतो. तर सुयोगच्या नावाने बघा एवढे सगळे अवेलेबल आहेत. सुयोग हा टास्क काम करतोय. देन मला जर का बघायचं असेल की नको सुयोग नाही आहे, सुदीपच्या नावावर काय टास्क आहे ते चेक करायचं आहे तर तेही चेक केलं जाऊ शकतं. आणि ही स्प्रिंट तुमची चालू झालेली आहे. कारण की तुम्हाला इथे बरेचसे टास्क असतात. तुम्हाला जर का बघायचं असतील माझ्याकडे किती टास्क आहेत, माझे किती कामं आहेत, सो तुम्ही इथून इश्यूजमध्ये जाऊन फिल्टर लावून तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला 1 बाय 1 एक एक टास्क नसेल, तुम्हाला 10 टास्क असतील किंवा 20ही टास्क असतील. काही टास्क इन प्रोग्रेसमध्ये स्टक झालेत कारण की काही कामानिमित्त अडकलेले आहेत. जसे की तुमची डेव्हलपमेंट झालेली आहे पण टेस्टर जो आहे टेस्टिंग करायची बाकी आहे, त्याच्यामुळे तुमचं तिकीट जे आहे क्लोज नाही झालं. तिकीट क्लोज म्हणजे काय, टर्मिनॉलॉजी काय आहे? क्लोज तिकीट करणे म्हणजे सिम्पली आहे डन झालं नाहीये. डन केलं की हा तिकीट काय झाला, क्लोज झाला. तिकीट ओपन आहे म्हणजे काय, हा टू डू आहे किंवा इन प्रोग्रेस आहे किंवा काहीतरी आहे दुसरं टेस्टिंग वगैरे वर्कफ्लो जे काय असेल. आपल्याकडे फक्त 3च वर्कफ्लो आहेत, टू डू, इन प्रोग्रेस, डन. पण कंपनीजमध्ये हे वर्कफ्लो जे आहेत ते जास्तही असतात. उदाहरणार्थ टू डू म्हणजे मला ते काम करायचं म्हणजे हा बॅकलॉगमध्ये आहे. प्रायोरिटाईज म्हणजे की याच्यावर आता काम करायला विचार करणार आहोत हे की आपण नेक्स्ट स्प्रिंटमध्ये याला घ्यायला पाहिजे, याला नेक्स्ट स्प्रिंटमध्ये घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर तो येतो इन प्रोग्रेसमध्ये. जर का खरंच डेव्हलपर त्याला घेत असेल, इन प्रोग्रेसमध्ये काम करत असेल तर इन प्रोग्रेसमध्ये. त्याच्यानंतर तो डेव्हलपमेंटमध्ये येईल. डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर तो जाईल क्यू एकडे, टेस्टिंगमध्ये जाईल. नेक्स्ट फ्लो जो असतो इथे जे काय ऑप्शन येईल तो टेस्टिंगचा येईल. जर टेस्टरने एखादा बग जर का रेज केला, बग बग म्हणजे एका प्रकारचा इश्यू की तुम्ही जो कोड लिहिलेला आहे
10 सिनेरिओ चालतायत, पण एक सिनेरिओ मध्ये तो इश्यू देतोय, तर तो ॲज अ बग रेज केला जातो टेस्टरकडून, आणि तो बग मग आपल्याला इथे सॉल्व करून घ्यावा लागतो. परत मग रिवर्क केलं जातं डेव्हलपरकडून, कोड चेंजेस केले जातात आणि परत टेस्टिंगमध्ये जातो तो, आणि फायनली तो डन होतो. जर का बग नाही आला, रिवर्क नाही आला, काही काही यांना रिव्ह्यू पण असतं, कोड रिव्ह्यू, तर कोड रिव्ह्यूही करावं लागतं. दॅट्स इट. त्याच्यानंतर तुम्ही सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुमच्या बकेटवर कमिट करता. इथे तुम्हाला ना कमिट जे आहे, इथे तुम्हाला कमिट दिसतं. तुम्ही बिग बकेटला कमिट केलं तर इथे एक ऑटोमॅटिकली तुम्हाला पर्टिक्युलर पार्ट येऊन जातो. डेव्हलपमेंट म्हणून एक लेबल येतं. इथे डेव्हलपमेंट नाही आहे सध्या, आपण ते इंटिग्रेट केलेलं नाही आहे गिटहब सोबत इंटिग्रेट केलं तर ते इथेही दिसायला लागतं डेव्हलपमेंट, की किती कोड या फंक्शनॅलिटीसाठी किती कोड तुम्ही लिहिला आहे ॲक्च्युली तो दिसायला लागतो इथे. आणि इथे बघा स्प्रिंट 1 आपली स्टार्ट झालेली आहे. सो तुम्हाला बॅकलॉग क्लिअर असायला पाहिजेत. रोड मॅपमध्ये तुमचे जे काही इपिक आहे, तुम्हाला इपिक तयार करता आले पाहिजेत. आणि इपिकमध्ये तुम्ही जेव्हा स्टोरी तयार करता, लेट्स से तुम्ही इथे स्टोरी तयार केलेली आहे, त्याच्या आतमध्ये म्हणजे इथे क्लिक केल्याच्या नंतर त्याला ओपन करायचं असेल तर इथे यायचं, त्या नावावर क्लिक करायचं, पूर्ण असा ओपन करून घ्यायचा त्याचा व्ह्यू. पूर्ण ओपन करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये स्टोरीच्या आतमध्ये सबटास्क असू शकतात. सबटास्क तुम्हाला क्रिएट करायला इथेच ऑप्शन दिला आहे, क्रिएट सबटास्क. आता इंट्रोडक्शन टू प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आता वेगवेगळे आहेत, जसं की मी हा सबटास्क तयार केलेला आहे. फंक्शनल, तर मी हा फंक्शनलचा सबटास्क तयार केलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे प्रोसिजर प्रोग्रामिंग लँग्वेजचा आहे, तर मग इथे प्रोसिजरचा करेल. अशी जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्हाला इथे सबटास्क क्रिएट करावे लागणार आहेत. जिरावर सगळं टास्क क्रिएट करण्याचं काम हे स्क्रम मास्टरचं असतं, तुम्हाला जाऊन असाइन करायचं आहे. परंतु एक चांगली गोष्ट आहे की आपणही क्रिएट करू शकतो. सध्या आपण शिकतोय, लर्निंग फेस आहे, आणि ऑलमोस्ट 90% कंपनीज ज्या आहेत जिरा अटलासियनचा जिराच वापरतात. तेव्हा त्याच्यामुळे तुम्हाला जी सवय आहे ती याची सवय तुम्हाला होऊन जाईल. आणि लास्ट सेशनमध्ये हे पण सांगितलेलं आहे की स्टोरी पॉईंट म्हणजे तुम्हाला किती स्टोरी पॉईंट असतात, काय ते सगळं एस्टिमेशन पण दिलेलं आहे. लेट्स सी, या स्टोरी पॉईंटसाठी मी 3 पॉईंट देतोय, म्हणजे एक दिवस क्लिक केला म्हणजे एका दिवसामध्ये व्हायला पाहिजेत असं. तर सिम्पली एवढंच होतं जिरा. ज्यांचे अकाउंट आता नवीन साईनअप झाले असेल, जसं दीपाली, अश्विनी, वैष्णवी, सोन, सुयोग, सुदीप, यांनी सगळ्यांनी साइन इन करा. आपापल्या बोर्डवर जायचं आहे. जसं की सुदीपचा बोर्ड मी इथे जावा बोर्ड म्हणून इथे केलेला आहे, तर सुदीपने इथे यायचं आणि त्याच्यामध्ये त्याचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टचे सगळे स्टोरीज वगैरे तयार करायचे आधी स्टार्ट वर्किंग. सो कुणाला काही विचारायचं, बस आज एवढंच. स्वीट अँड शॉर्ट याचा एंड आहे, जास्त काही आपल्याला करायची गरज नाही आहे. सुयोग काही विचारायचं आहे? वैष्णवी, विवेक, श्रेया? ओके, ग्रेट, ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच होतं. नेक्स्ट सेशनपासून जे कोर जावा आहे त्यांची कोर जावा बॅच चालू होईल, आणि नेक्स्ट सेशनपासून आपण प्रोजेक्टवर स्टार्ट करणार आहोत. ऑलरेडी आपण जो प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे त्याला मॉर्निंगला फुल करून कंप्लीट करून आपल्याला जे बाकीचे टूल्स आहेत मेवन वगैरे, मेवन आपण कंप्लीट करणार आहोत मॉर्निंग बॅचला.